वरना हमारी डेमोक्रेसी डेमोक्रेसी नहीं रहेगी। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद सर। ठीक है, बहुत बहुत धन्यवाद। माननीय सदस्य श्री सुनील तटकरे जी। देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सशक्त लोकशाहीचा पाया संविधानाच्या माध्यमातून दिला। 1952 सालापासून या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या। पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला काँग्रेस पक्षाला यश मिळालं, परंतु टप्प्याटप्प्याने नेहरूंची सुद्धा लोकप्रियता या देशामध्ये कमी झालेली पाहायला मिळाली। 67 साली तर काँग्रेसचं सरकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आली, परंतु कुणी कधी आरोप केला नाही की अशा पद्धतीचं वोट चोरी किंवा काहीतरी बदल करत सत्ताबाह्य केंद्र त्या ठिकाणी राबवत असताना सुद्धा तशापैकीचा विचार कोणी त्या कालावधीमध्ये केला गेला नाही। 71 सालामध्ये सुद्धा बांगलादेशी निर्मिती करत गरिबी हटावचा नारा देत इंदिराजी सत्तेवरती आल्या। त्याला या देशातला एक प्रमुख राजकीय पक्ष होता जनसंघ, परंतु जनसंघाने कधी त्या बाबतीमध्ये हरकत घेतली नाही। परंतु त्यावेळेचे अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यांनी इंदिराजींचा उल्लेख दुर्गामाता म्हणून या सभागृहामध्ये त्यांनी त्या कालावधीमध्ये केला होता। मन लागतं, संविधानाला लागते, लोकशाहीच्या थोर परंपरा जतन करण्याची मानसिकता मनामध्ये असावी लागते। 77 सालामध्ये या देशामध्ये पराभव झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातल्या जनतेवरती इतके उपकार आहेत की जगाच्या पाठीवरती सशक्त लोकशाही त्यांनी आपल्या देशाला दिली। टाटा बिर्लांचं योगदान या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिलं। त्यांच्या मताला जे मूल्य आहे तेच मताचं मूल्य एखाद्या खेड्यापाड्यामध्ये असलेल्या आदिवासीच्या भगिनीच्या मताचं मूल्य त्यांनी समान त्या कालावधीमध्ये ठेवलं। म्हणजे या देशाने सुद्धा अनेक सरकारे पाहिली, काँग्रेसचं सरकार पाहिली, काँग्रेसचं सरकार पाहिलं, पुन्हा एकदा 80 साली आलेलं काँग्रेस पक्षाचं सरकार सुद्धा पाहिलं। अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय ज्या कालावधीमध्ये झाला, राजनारायण यांनी त्यांच्याबद्दलची याचिका ज्याला दाखल केली होती त्यावेळेला सुद्धा कायद्यामध्ये बदल केला गेला। हायकोर्टाने निर्णय दिल्याच्या नंतर कायद्यामध्ये बदल झाला, तो सुद्धा एक तऱ्हेचा निवडणूक रिफॉर्म त्या कालावधीमध्ये होता, परंतु कुणी त्या बाबतीमध्ये हरकत त्या कालावधीमध्ये घेतली गेली नाही। 1989 सालामध्ये की 84 सालामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींना जे प्रचंड यश मिळालं, 425 पेक्षा जास्त जागा या संसदेमध्ये काँग्रेस पक्षाला त्या कालावधीमध्ये मिळाल्या, परंतु कुणी त्या कालावधीमध्ये कधीला आक्षेप घेतला नाही। एकाधिकारशाही कशी असू शकते ह्या देशातल्या जनतेने निश्चितपणाने अनेक वेळा अनुभवलं। एकाधिकारशाही नसती तर 1991 सालामध्ये जेव्हा नरसिंहरावचं सरकार आलं त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान, या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा होऊ शकले असते, परंतु आपल्या घराण्यासहित खेरीज इतर कोणी या देशाचं नेतृत्व करू नये अशी मानसिकता त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाची होती। आणि म्हणून या देशामध्ये झालेलं वेगवेगळं राजकारण निश्चितपणे पाहायला मिळू शकते। माझ्या शेजारी तृणमूल काँग्रेसचे नेते बसतात, मला आठवत आहे 86-87 साली काँग्रेस पक्षाच्या प्लॅनरी सेशनला एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कोलकात्याला मी उपस्थित होतो। त्याच्या 3 दिवस अगोदर ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्ष सोडत तृणमूल काँग्रेसची त्या कालावधीमध्ये निर्मिती केली। हे सुद्धा एकाधिकारच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं त्याची ती धारणा त्या कालावधीमध्ये होती। ईएमच्या मशीनच्या वतीमध्ये बोललं जातं। 2004 सालामध्ये ज्या वेळेला युपीएचं सरकार आलं त्याला ईएमचं बटन दाबत या देशामध्ये सरकार आलं। 2009 मध्ये सुद्धा ज्याला युपीए 2 झालं त्यावेळेला सुद्धा ईएमचं मशीन त्या कालावधीमध्ये होतं। आज मला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सवाल विचारायचा आहे, काँग्रेसच्या पंतप्रधानांनी आणलेलं बिल, काँग्रेसचे जे आज विरोधी पक्ष नेते आहेत ते बिल टराटर या लोकसभेमध्ये फाडणारे नेते सुद्धा काँग्रेस पक्षाचे होते। आपल्या लोकनियुक्त लोकप्रधानांचा अपमान करणारी व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी असतात त्यांना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी कशाही पैसा विरोध करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहू शकत नाही। आणि म्हणूनच सत्तांतर या देशाने पाहिली, सशक्त लोकशाही व्यवस्था का असू शकते या देशाने निश्चितपणाने अनुभवलं। आणि म्हणून 2014 सालामध्ये या देशातल्या सुविधा जनतेने निर्णय घेतला, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार या देशामध्ये आलं आणि गेले 3 सलग निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना देशातल्या जनतेने त्या ठिकाणी भक्कमपणाने साथ दिली। इंदिराजी सुद्धा 3 वेळा पंतप्रधान झाल्या, पण त्या सलग झाल्या नाही। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावरती एका बाजूला वापर त्या ठिकाणी होत असतानाच मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारला, एनडीएच्या सरकारला देशातल्या 140 कोटी जनतेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्वाचित केले। आज ईएमच्या वतीमध्ये बोललं जातं, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी मांडलेले विचार होत आहेत। 2024 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक झाली, त्याला आम्ही एनडीएचे फक्त 17 खासदार निवडून आलो।
31 खासदार त्यावेळेला MUचे आले ते महाविकास आघाडीचे. त्यावेळेला EVM मध्ये दोष नव्हता, त्याला वोट सरी नव्हती. देशातल्या सशक्त जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या 31 जागा निवडून दिल्या. त्यावेळेला मात्र EVM बरोबर होतं. आणि 6 महिन्याच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. 238 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. लगेच EVM मध्ये दोष झाला. अशा पैकी अवैध त्या ठिकाणी उठवली गेली. याचा अर्थ या देशातल्या सशक्त लोकशाहीवरती, देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाच्या वरती, त्याच्या मताच्या वरती तुमचा विश्वास नाही असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकत नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं योगदान झालं. नेहरूजींनी नेतृत्व केलं, लालबहादूर शास्त्रीजींनी केलं, इंदिराजींनी केलं, राजीवजी गांधींनी केलं. परंतु गेले 2 निवडणुका काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्या इतपत संख्याबळ सुद्धा आणता आलं नाही. म्हणून 14 आणि 19 या 2 कालावधीमध्ये या देशामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. तो यांच्या कर्तबगारीचं फळ या देशातल्या लोकशाही मानणाऱ्या 140 कोटी जनतेने कशामध्ये दिलं ते काँग्रेस जनानं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मला अभिमान वाटतो आहे या देशातल्या संबंध महिला शक्तीचा आधार करण्यासाठीच नरेंद्र मोदी साहेबांनी 33% महिलांचं आरक्षण आणलं. काँग्रेस पक्षाने युपी असताना महिलांच्या आरक्षणाचा कायदा करण्याचं ठरवलं. त्यावेळेला युपी मध्येच काही पद्धतीने वादविवाद झाले. ते महिलांचं आरक्षण या देशामध्ये येऊ शकलं नाही. ते महिलांचं आरक्षण देण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या माध्यमातून, निवडणूक निफामच्या माध्यमातून झालेलं तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतंय. म्हणून 2029 मध्ये या देशामध्ये 33% महिला भगिनी आलेला आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळू शकतील. हे सगळे बदल त्या ठिकाणी होत असताना निवडणुकीमधले रिफॉर्म हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी कर्तव्य ठरू शकत आहे. आज आपण बोललं जाऊ शकतंय, निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय, न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलतो. पण ज्या वेळेला आपल्या हातामध्ये सत्ता होती, आपल्याला अनुकूल असे निकाल ज्या कालावधीमध्ये मिळत होते, त्यावेळेला मात्र आपण ते योग्य असं मानत होता. संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ज्या पद्धतीने आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत या दृष्टिकोनातून ज्याला वाटचाल करते आहे, त्याला रडीचा डाव खेळण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी विरोध करतात अशी स्पष्टपणाची भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतोय. होय, एकेकाळी काँग्रेसच्या विचारामध्ये मी वाढलेला कार्यकर्ता, ज्या कालावधीमध्ये जनसंघ होता, भारतीय जनता पक्ष 1984 साली फक्त 2 जागा त्यांना मिळाल्या. त्याला त्यांनी असं म्हटलं नाही की या देशामध्ये काहीतरी वेगळं घडलं. 2 जागांवरती समाधान मानणार भारतीय जनता पक्ष 30 वर्षाच्या वाटचालीच्या नंतर या देशामधला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो. सिद्धांत, विचारसरणीवरती आधारित असलेली देशभक्ती याचं मूल्यमापन करणारी जनता ज्यावेळेला या देशामध्ये आहे तो लोकशाहीचा सर्वात मोठा गौरव आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता मानतोय. म्हणून डॉक्टर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना, जे दिलेलं संविधान, ज्या संविधानाच्या वतीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं पाप काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी केलं, त्याला चोख उत्तर या देशातल्या जनतेने दिलेलं आहे. पण निवडणुकीचा रिफॉर्म याचा अर्थ मतदार योग्य पद्धतीने आहेत की नाही, बाह्य शक्ती या ठिकाणी आहेत की नाही याचा विचार करत रिफॉर्म करण्याचा जो विचार आज त्या ठिकाणी केला जातो आहे, हे देशाच्या राष्ट्रभक्तीचे एक प्रतीक आहे. वंदे मातरम. 150 वर्षाच्या नंतर ज्या गीताने आम्हाला एक स्वरूप दिलं, एक ऊर्जा दिली, आजही आमच्या मनामध्ये जाज्वल्य देशभक्ती निर्माण झाली, त्याच्याबद्दलची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करू शकतो आहोत. आज या चर्चेच्या माध्यमातून एक इंडियाचा घटक पक्ष म्हणून या रिफॉर्मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा, माझ्या पक्षाचा पूर्णपणाचा पाठिंबा आहे. आणि 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याची भूमिका घेऊन मोदी साहेबांच्या सभापति जी, धन्यवाद. मैं आभार व्यक्त करता हूं सबसे पहले